मित्रमैत्रिणींनो, ओवीज आर्वीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया साजूक तुपातील शिरा. त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. 3 चमचे तूप, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी साखर, मनुके, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे आणि 2 वेलची. शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी यात 2 चमचे तूप टाकू आणि आपण जे काजू आणि बदामाचे तुकडे केलेले आहेत ते त्यात चांगले परतून घेऊया. जास्त नाही तळायचे, थोडेसे खरपूस झाले की काढून घ्यायचे, त्याने चवीला छान लागते. मस्त सोनेरी रंग यायला आहे, याला आपण काढून घेऊया. आणि त्याच तुपामध्ये आपण बारीक रवा भाजून घेऊया. मीडियम गॅसवर हा रवा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा. शिऱ्यासाठी शक्यतो रवा बारीकच वापरावा, म्हणजे छान होतो शिरा. रवा चांगला भाजलेला आहे, आता आपण याला काढून घेऊया. एक चमचा तूप टाकून मनुके जे आहेत ते थोडे परतून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही, नाहीतर ते करपले जाऊ शकतात. आता त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकूया. पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, यात आपण ही वाटी साखर टाकूया. 1 वाटी साखर पूर्ण विरघळू द्यायची मध्ये. साखर पूर्णपणे विरघळली आहे पाण्यामध्ये. आता आपण वेलची पूड घालूया. पाण्यातच टाकली म्हणजे वेलची पूड व्यवस्थित मिसळली जाते आणि सुवास चांगला येतो. आता आपण यात काजू हे जे बारीक करून घेतले होते तळलेले ते टाकले आणि हा गरा पण टाकला. जर तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही तुमच्या आवडीचा कलर पण टाकू शकता. मी यात पिवळा कलर टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर टाकू नका, ऑप्शनल आहे. पूर्ण हलवून घ्यायचं म्हणजे पाण्यामध्ये रवा व्यवस्थित शिजला जातो. मी यात चिमूटभर मीठ टाकत आहे. थोडंसं गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना त्याची चव अजूनच छान लागते. आपला शिरा तयार आहे.